करायचं रात्रभर. इकडे बघा लाईट. आता लाईट काय असते ते सांगितले. लाईट 198 बरोबर आहे. हे लाईट. आता लाईटच्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं. रिफ्लेक्शन ऑफ लाईट. लाईटचं रिफ्लेक्शन कसं होतंय. अलग रिफ्लेक्शन कसं होतंय. रिअल इमेजेस व्हर्च्युअल इमेजेस कशा फॉर्म होतात अलग लक्षात. त्याच्यानंतर इमेज फॉर्म बाय द मिरर अँड लेन्सेस. म्हणजे एकतर मिररनं कशी इमेज फॉर्म होते आणि लेन्सेसनं कशी इमेज फॉर्म होते हे पण बघायचं. स्प्लिटिंग ऑफ व्हाईट लाईट. ज्यावेळेस व्हाईट लाईट स्प्लिट होते तुम्ही म्हणता ना रेनबो दिसतो. स्प्लिटिंग ऑफ व्हाईट लाईट. ते व्हाईट लाईट स्प्लिट झाल्यानंतर ते 7 कलर येत असतात. अलग लक्षात. आता बघा ह्याच्या इंट्रोडक्शन मध्ये काय दिले बघा. लाईट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. लाईट पण एक एनर्जीचाच फॉर्म आहे ना. बरोबर आहे का नाही. एनर्जीचं कन्वर्जन आहे लाईट. दॅट एनेबल्स अस टू सी द वर्ल्ड अराउंड अस. आपल्याला आजूबाजूचं जग बघण्यासाठी ते कामाला येतात. द मोशन ऑफ लाईट थ्रू द स्पेस इज डिस्क्राइब्ड बाय द वर्ड्स प्रोपोगेशन और प्रोपोगेट. द मोशन ऑफ लाईट the motion of light through the space is described by the words propagation or propagate. म्हणजे लाईटचं काय होत असतं. लाईटची मोशन किंवा लाईटची जी मोशन असते काय म्हणतो आपण त्याला गती. लाईटच्या गतीला आपण काय म्हणतो प्रोपोगेट होतं असं म्हणतो. लाईट जी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाते किंवा लाईट ट्यूबलाईट पासून आपल्यापर्यंत येते म्हणजे लाईट प्रोपोगेट होत असते. अलग लक्षात. लाईटची जी मोशन असते ट्यूबलाईट पासून आपल्यापर्यंत किंवा एनी ऑब्जेक्ट पर्यंत त्याला आपण प्रोपोगेशन म्हणतो. लक्षात आलं का. लाईट प्रोपगेट्स नॉट ओनली इन द व्हॅक्यूम बट ऑल्सो इन द ट्रान्सपरंट मीडियम सच एज ग्लास वॉटर एअर. आता इथं सांगा इथं प्रोपगेशनचं मीडियम कुठलं आहे. आपल्या रूम मध्ये प्रोपगेशनच्या लाईटचं मीडियम कुठलं असते. एअर बरोबर आहे. ग्लास एअर वॉटर. वॉटर मध्ये पण लाईट प्रोपगेट होते बरोबर आहे का. तुम्ही कधी लाईट असं जर वॉटर मध्ये टाकला प्रोपगेट होते का नाही. ग्लास मध्ये पण बघा प्रोपगेट होती लाईट बरोबर आहे का. द टेंडन्सी ऑफ लाईट टू प्रोपोगेट इन अ स्ट्रेट लाईन इज नोन एज रेक्टिलिनियर प्रोपोगेशन ऑफ लाईट. आता रेक्टिलिनियरचा मीनिंग समजून घ्या. रेक्टिलिनियर म्हणजे इन द स्ट्रेट लाईन. लाईट कशी कधीही बघायचं स्ट्रेट लाईन मध्ये जात असते. रस्ते वाकडे करत जात नाही लाईट कधीच. अलग लक्षात. डायरेक्ट इथं सोडली की डायरेक्ट तिकडे. तुम्ही कधी जर ते लेझर लाईट बघितलं तुम्हाला लक्षात येईल. लेझर लाईट तुम्ही किती पण लांब मारा स्ट्रेटच जाते. हे पण असते ना तसंच असते. अलग लक्षात. कुठपर्यंत रेंज असते स्ट्रेट जाते. स्ट्रेट. रेक्टिलिनियरचा मीनिंग काय आहे स्ट्रेट. लक्षात आलं का. रेक्टिलिनियरचा मीनिंग आहे स्ट्रेट. अलग लक्षात. स्ट्रेट जाते म्हणजे रेक्टिलिनियर जाते. अलग लक्षात. मग ही पण लाईट जी असते स्ट्रेटच असते. समजा तुम्ही जर अशा खूप साऱ्या बॅटरीज लावल्या लेझर लाईट जर लावले ट्यूबलाईट सारखी आणि ते जर मारले तर ते पण स्ट्रेट लाईन मध्ये जाणार आहे. तसंच समजायचं हे पण ट्यूब किंवा ते बल्ब. अलग लक्षात. लाईट जी असते ती रेक्टिलिनियरली जात असते. लक्षात आलं का एवढं. शॅडो आर फॉर्म ऑन द स्क्रीन. शॅडो कुठलीही शॅडो फॉर्म होते ऑन द स्क्रीन बरोबर आहे. आता तू तिथं बसला लाईट इकडून पडले तुझ्या आजूबाजूला शॅडो फॉर्म झाले. तुझ्या पण आजूबाजूला शॅडो फॉर्म. माझी शॅडो दिसते का रे कुठं बोर्डवर. माझी शॅडो दिसते का इकडे दिसते किंवा इकडे दिसते. दोन्हीकडे दिसते. इकडे पण थोडीशी दिसते बरोबर आहे का. तर शॅडो फॉर्म होत असतात ऑन द स्क्रीन राईट. आपण ऐन 12 वाजता शॅडो कधी फॉर्म होते ना बघितले नाही. पण 11 वाजता आणि 1 वाजता जर तुम्ही उन्हात जात असाल तर तुमची शॅडो फॉर्म होते का डोक्यावर. मग ती आपली शॅडो खाली जाते. पण 11 वाजता आणि 1 वाजता 11:30 12:30 1 वाजता होते. रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन होते लाईटचं. समजा लाईट जर आली तर लाईट अशी एखाद्या ऑब्जेक्टवर पडते सरफेसवर पडते आणि रिफ्लेक्ट होत असते. अलग लक्षात. त्याला रिफ्लेक्शन ऑफ लाईट. लाईट प्रोपगेट्स इन अ स्ट्रेट लाईन इन वन डायरेक्शन थ्रू द होमोजेनियस मीडियम व्हिच हॅज युनिफॉर्म फिजिकल प्रॉपर्टीज. ओके लाईक डेन्सिटी स्टेट टेम्परेचर प्रेशर. होमोजेनियस मीडियम सच हॅज युनिफॉर्म फिजिकल प्रॉपर्टी. युनिफॉर्म फिजिकल प्रॉपर्टीज असतात लाईक डेन्सिटी स्टेट टेम्परेचर अँड प्रेशर. त्याच्या प्रॉपर्टीज कशा असतात युनिफॉर्म म्हणजे एकसारख्या असतात. अलग लक्षात. होमोजेनियस प्रॉपर्टीज असतात एकसारख्या प्रॉपर्टीज. मीडियम व्हिच हॅज युनिफॉर्म फिजिकल प्रॉपर्टीज. डेन्सिटी स्टेट टेम्परेचर अँड प्रेशर जे असतात ते एकसारखं असतं. लक्षात आलं का.
हा लक्षात आलं का? मग आता इकडे बघा, in rectilinear propagation of light makes no change in its direction. डायरेक्शन मध्ये चेंज होत नाही. ओके, in its direction of motion unless it bounces back or is scattered from the surface of an object that is placed in the path of object in the same medium. आता काय म्हटलं बघा, in the rectilinear propagation light makes no change in its direction of motion unless it bounces back or is scattered from the surface of the object that is placed in a path of light in the same medium. आता हे जे आहे ना खूप मोठं स्टेटमेंट आहे रितेश, खूप मोठं स्टेटमेंट, आपल्याला स्प्लिट करून घेऊया. ओके, इन अ रेक्टिलिनियर प्रोपोगेशन. आता रेक्टिलिनियर म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये जे प्रोपोगेशन असते, बरोबर आहे का? त्याला आपण काय म्हणतो बघा, लाईट मेक नो चेंज इन द डायरेक्शन ऑफ मोशन. आता लाईट इकडे बघा, रेक्टिलिनियर प्रोपोगेशन ज्यावेळेस होते त्यावेळेस लाईट जे आहे ते डायरेक्शन मध्ये चेंज करत नाही, अनलेस कधीपर्यंत करत नाही, कधीपर्यंत it bounces back or is scattered from the surface of the object. ओके, मग जोपर्यंत ती त्याचा रस्ता चेंज करत नाही, लाईट कधीपर्यंत करत नाही, जोपर्यंत त्याच्यामध्ये एखादा ऑब्जेक्ट येत नाही. समजा लाईट अशी आहे, आता तुम्हाला इमेज फॉर्म होते स्कॅटर्ड. तर इमेज फॉर्म का होती, इमेज फॉर्म तुम्ही लक्षात घ्या. ज्यावेळेस लाईट माझ्यापर्यंत येते, बरोबर आहे का, पण माझ्यापर्यंत आल्यानंतर तिला पुढे जाण्याचा रस्ताच मिळत नाहीये. मग ती लाईट इथपर्यंत आली की इथून इकडे जाते. आलं लक्षात, दिसतंय का? म्हणजे बरोबर कधी तुम्ही ऑब्झर्व केले का, 11 वाजता ज्यावेळेस इकडून जर सूर्य येत असेल तर बरोबर माझ्या अंगावर जेवढे सूर्यकिरण पडतात तेवढीच लाईटची प्रतिमा तशीच मागे तयार होते. तेवढीच ब्लॅक कलरची प्रतिमा तयार होते. आलं लक्षात? शॅडो कधी तयार होते, म्हणजे जेवढं, आता समजा आता लाईटची किरण आली तर मध्ये तुम्ही पेन पकडला तर पेनच्या साइजचे बरोबर तेवढी किरण येत असते तेवढ्याच डिस्टर्ब होते. म्हणजे रेक्टिलिनियर मोशन जे आहे त्याची डिस्टर्ब झाली ना. लक्षात येते का? आता माझ्यापर्यंत जेवढे आणि रेक्टिलिनियर मोशन त्याची डिस्टर्ब झाली म्हणूनच इमेज फॉर्म झाली. लक्षात आलं का? रेक्टिलिनियर मोशन डिस्टर्ब झाली म्हणूनच इमेज फॉर्म झाली. लक्षात ठेवा, सिंपल आहे, काही अवघड नाही. अनलेस रेक्टिलिनियर मोशन कधीपर्यंत असते, जोपर्यंत त्याचं ऑब्जेक्ट जे आहे, ऑब्जेक्ट मध्ये काय डिस्टर्ब bounces back or is scattered from the surface of the object that is placed in the path of light, that is in the path of the light in the same medium. Okay, thus when light rays fall on the surface of object, when light rays fall on the surface of object, they bounce back in the same medium and their direction changes. इकडे बघा, कधी जर लाईट इकडे अशी आली, इथं जर पडली तर इकडे जाते अशी लाईट. अलग लक्षात. दिस कॉल्ड एज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. म्हणजे ते त्याचं रेक्टिलिनियर मोशन जे आहे ते मोडत असते. अलग लक्षात. रेक्टिलिनियर मोशन मोडली काय होतं, रिफ्लेक्शन ऑफ लाईट होत असते. लक्षात आलं का? रिफ्लेक्शन ऑफ लाईट का होतं, लक्षात आलं का? ओके, हा, रिफ्लेक्शन ऑफ लाईट आता कसं दाखवतो तुम्ही इकडे बघा. इन्सिडेंट रे आणि हे काय आहे, रिफ्लेक्टेड रे. इथून इन्सिडेंट होतीये लाईट, इथून रिफ्लेक्ट होतीये, बरोबर आहे का? हे काय आहे, सरफेस आहे, प्लेन मिरर आहे, ओके, प्लेन मिरर आहे, सरफेस आहे, रिफ्लेक्टेड लाईट आहे, रिफ्लेक्टेड रे आहे, इन्सिडेंट रे आहे. ओके, इन द अबोव डायग्राम the incoming ray or the ray that hits the surface of the plane mirror is called incident ray. आता इन्सिडेंट रे काय म्हणतो आपण, इन द अबोव डायग्राम. आता ह्या डायग्राम मध्ये काय दाखवले बघा, the incoming ray or the ray that hits the surface, incoming ray or the ray that hits the surface. इनकमिंग रे किंवा जो हिट करतो सरफेसला तो रे ऑफ प्लेन मिरर इज कॉल्ड एज इन्सिडेंट रे. त्याला काय म्हणतो तुम्ही, इन्सिडेंट रे म्हणता.
बरोबर आहे का? अँड द रे दॅट गेट रिफ्लेक्टेड ऑफ द सरफेस इज कॉल्ड एज रिफ्लेक्टेड रे. आणि जे रे रिफ्लेक्ट होते इथून जी रिफ्लेक्ट झाली त्याला रिफ्लेक्टेड रे म्हणतात. is a ray diagram which dissipates the path taken by the light ray after reflection. Reflected ray 10.1 is the ray diagram which dissipates the path taken by the light ray after reflection. म्हणजे डिसिपेट झालेलं दाखवते लाईट. डिसिपेट झालं म्हणजे त्याने त्याचा पाथ चेंज केलेला आहे. लक्षात आलं का रे? लक्षात आलं का? आता एवढा छोटा पॅराग्राफ आहे ते तेवढं घे, मग तेवढं पूर्ण बीट संपतो. लाईट ऑफ रिफ्लेक्शन. ओके, लक्षात आलं का इथपर्यंत? आता बघा, रिफ्लेक्शन ऑफ लाईट युजुअली ऑकर्स. आता रिफ्लेक्शन ऑफ लाईट युजुअली ऑकर कधी ऑकर होते बघा? व्हेन लाईट फॉल्स ऑन द स्मूथ अँड पॉलिश सरफेस. तुम्ही बघा कधी तुम्ही ऑब्झर्व केले का? जर जास्त चमकणारा काही जर असेल ना, सरफेस स्मूथ सरफेस जर असेल तर अशी लाईट चमकवता का तुम्ही? का मिरर घेऊन चमकवता का लाईट? किंवा जे एकदम स्मूथ पॉलिश सरफेस असेल, कुठला सोन्याचा तुकडा वगैरे घेतला किंवा चांदीचा तुकडा घेतला, एकदम पॉलिश्ड आहे, एकदम चमकणार आहे, त्याला तुम्ही असं रिफ्लेक्ट करू शकता का? करू शकता. ओके, द लाईट रिफ्लेक्ट्स मोर फ्रॉम अ शायनी अँड स्मूथ सरफेस ॲज कम्पेअर्ड. Okay, light reflects more from shiny and smooth surface as compared to the object with the rough and unpolished surface. With rough and unpolished surface. Okay, since silver metal is the best reflector of light. आता silver metal जे आहे बेस्ट रिफ्लेक्टर आहे. बेस्ट रिफ्लेक्टर ग्लास आहे. हां, सिल्वर जे आहे, सिल्वर पासून काय होते माहिती का? बेस्ट रिफ्लेक्ट होते. सिल्वर जे आहे ते बेस्ट रिफ्लेक्ट होते. ओके, it is used to coat one side of mirror, even a इकडे बघा, it is used to coat one side of mirror, even a small steel plate or any shining metal piece can change the direction of light. आता बघा, it is used to coat one side of mirror. बरोबर, one side of mirror used to coat. Even a new steel plate or shining metal piece can change the direction of light. छोटा जरी याचा तुकडा असेल तर तो काय करतो? चेंज करत असतो डायरेक्शन. बरोबर आहे का? शायनिंग म्हणजे डायरेक्शन काय? चेंज कर डायरेक्शन ऑफ द लाईट. लाईटची डायरेक्शन छोटा जरी तुकडा असेल तर चेंज करतो. अदर लाइकवाइज स्टील वॉटर इन अ लेक कॅन रिफ्लेक्ट द लाईट. लाइकवाइज स्टील वॉटर इन अ लेक कॅन रिफ्लेक्ट द लाईट. म्हणजे लेक मध्ये जे स्टील वॉटर असते, जे स्तब्ध एकदम पाणी असते, लेक मध्ये, तुमच्या घरामध्ये, टाकीमध्ये, अलग लक्षात, जे स्टेबल वॉटर असते ते पण काय करते? लाईटची रिफ्लेक्शन करते. स्टेबल वॉटर. ओके, वी कॅन देअरफॉर सी आवर रिफ्लेक्शन अँड रिफ्लेक्शन ऑफ द सराउंडिंग्स इन वॉटर बॉडीज. रिफ्लेक्शन ऑफ द सराउंडिंग इन द वॉटर बॉडी. मोस्ट ऑफ द टाइम वी सी द डिफरंट ऑब्जेक्ट अराउंड अस. बरोबर आहे का? काय म्हटलेलं आहे? वी कॅन सी देअरफॉर see our reflection and the reflection of the surrounding in water bodies. Most of the time we see the different object around us. Most of the time काय बघतो आपण? Most of the time we see the different object around us to the reflection of light. To the reflection of light. बरोबर आहे का? म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम आपण काय करतो? डिफरंट ऑब्जेक्ट जे आहेत ते लाईटचे रिफ्लेक्शन करताना आपण बघत असतो. लक्षात आलं का? एवढं कळालं का? काय सांगितलं? इन्सिडेंट रे याच्यामध्ये महत्त्वाचं काय होतं? इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आणि ह्या पूर्ण ह्याला रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणतात. सरफेस वरून रिफ्लेक्ट होत असतो. हां, रेक्टिलिनियरचा कळाला का मीनिंग? खाली बस, खाली बस. रेक्टिलिनियरचा मीनिंग कळाला का?